दादूच्या पापऱ्या हॅलो एव्हरीवन, तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर. तर आज मी काढते मेहंदी, कारण 5 तारखेला आहे आपल्या अनिकेताचं लग्न आणि मला निघायचं उद्या पनवेलसाठी. सो मी अजून पण मेहंदी काढलेली नाही. एवढ्या कलवऱ्या असून पण आम्ही इकडेच नाचतोय, अजून घरी जायची काय आम्हाला हेच नाहीये. सो आता आम्ही माझी एक फ्रेंड आहे ती प्रतीक्षा येते, तर ती मला खूप सुंदर अशी मेहंदी काढणार आहे. तर बघूयात आपण माझ्या हातावरती किती सुंदर अशी मेहंदी ती काढते. आणि फायनली खूप सुंदर अशी मला मेहंदी काढली प्रतीक्षाने. ती निघली आता. काल काढली, खूप लेट झालं मेहंदी काढायला, त्याच्यामुळे पुढे ब्लॉग मी कंटिन्यू केला नाही, तर आज कंटिन्यू करते. सुंदर अशी मेहंदी काढली. तुम्हाला याची खूप छान मेहंदी काढायची असेल तर प्रतीक्षाचं मी इंस्टाग्राम हँडल माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले, तर तिच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप सुंदर अशी मेहंदी आर्टिस्ट आहे, तर नक्की तुम्ही तिच्याकडून मेहंदी काढा. आणि आता बाकीची तयारी करायची आहे. दादाचं लग्न आहे, तर पॅकिंग वगैरे अजून आउटफिट आलेलं नाही, माझंही नाही आलेलं, रोहनचंही नाही आलेलं. सो आम्ही वेट करतोय, कारण मला निघायचं पनवेलसाठी. रोहन तर डायरेक्ट येईल लग्नाच्या दिवशी, राईट. हेअर वॉश केलेत मस्तपैकी, आता थोडंसं क्लीनअप करते. मस्तपैकी आता क्लीनअप केले मी, आणि मला आता निघायचे घरी, बिकॉज रोहन माझी वाट बघतोय घरी. आणि वाट बघतोय म्हणजे मला निघायचंय, 1 वाजलाय, पनवेलसाठी निघायचे. त्याच्यामुळे किरकिर चालली रोहनची, उन्हात जावं लागेल म्हणून. आणि तेजू पण आहे सोबत, तेज पण आहे सोबत, तर लवकरच निघावं लागेल. माझं आउटफिट आलं नाही म्हणून थांबले मी. सो आता पटकन घरी जाते. बाकी सगळी पॅकिंग तर रेडी आहे, थोडंफार राहिले ते इकडे तिकडे पॅक करून टाकते. मी रोहनला सोडून चालले आता पनवेलला, कारण रोहनची तब्येत पण बरी नाही आहे कालपासून, त्याच्यामुळे रोहन डायरेक्ट येईल लग्नाच्या दिवशी. सो आता जाईल माझी पॅकिंग. चला जाएगा तो मैं क्या करूंगा, 2 दिन बाद तू मेरे पीछे पीछे आएगा, समझा. घर के भांडे कौन घसेगा, कौन सा मारेगा, 2 दिन तुम करेगा सब. नाही, कोई बात नाही, ते तर आमचं चालूच राहतं. डिसिप्लिन आहे रे गाईज, डिसिप्लिन स्वतः करणं डिसिप्लिन म्हणतात. येस. आणि फायनली मी आता रेडी झाले, माझी पॅकिंग पण झाली, तरी अजून माझं आउटफिट आलं नाही. तर त्यांनी लेट केलं, त्यांनी नाही लेट केलं, तुम्ही माझ्यासाठी उलट घाईतलं आउटफिट बनवून पाठवलंय. खूप सुंदर असा लग्नाचा ड्रेस असणार आहे माझ्या दादाचा. तर आता निघायचं तयारीत आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा. रोहन चालले मी, बाय. शुभरात्री. तू लवकर ये. शेड बघ कसे झोपलेत वर तोंड करून, आले ते चष्मा लावून. फायनली अर्धा तास यांची वाट बघून ही लोक आता आलेत आणि आम्ही गाडीमध्ये बसलोय. अजून गाडी तर निघाली नाही, थोडा वेळ लागेल दादा बोलले. रोहन गेला घरी. तेच काय खायचं गोळा तेज, ए तेज गोळा खातो का गोळा.
खूप वर्षानंतर मी गोळा खाते, कारण आज तेजू खाते गोळा, तर मी पण घ्यायचा विचार चाललाय. माय गॉड, तुम्हाला आवडतं का गोळा? कमेंट मध्ये नक्की सांगा. तेज काय रे? बघा कसा आवाज आहे. नको देऊ तेजला, नको देऊ. जीभ लाल झाली, अख्खी तोंड लाल झाले. इथं पण तेच पण, आणि तेच धर हा करा, हा तेच नाही झालं एवढं, पण थोडं झाले. तेजलच्या नादाने गोळा खाल्ला आज किती वर्षानंतर. पण चांगला होता. हा छान होता गोळा. Here we go. फायनली आता उतरलोय आम्ही म्हणजे कळंबोली साईडला, आणि आता निघालोय घराकडे. एवढं सगळं सामान 2-2, 3-3 बॅग घेऊन एवढा वैताग आला. एवढी गरम होती मला तर खूप इरिटेट होतं. आज पण घरी फंक्शन आहे, पण आम्ही अजून इथेच आहे. घरी जाऊन परत रेडी व्हा. चला आता काय, अरे बापरे, आमच्याकडे फंक्शन आहे, लाईटच गेलाय. नटकट कलवऱ्या ह्यो काकाच्या कलवऱ्या आहेत या. हिरोईन बघ ही कोपऱ्यातली, रश्मिका मंदाना. रश्मिका मंदाना यो कोणाला खायचा पापलेट? इथं कोणता आहे? कोणता आहे? कोळंबी. हे बघा आमची सुरमई, ही आमची सुरमई आहे, ही आमची सुरमई आहे. आणि हे सगळे चिलापी मासे, छोटे छोटे. दादूच्या पापऱ्या ही माझी बहीण आणि ही एक बहीण. या दोघींना पण पहिल्यांदा ब्लॉग मध्ये घेतलं. हवाई करवले सगळ्या छोट्या छोट्या. रांजू, माऊ, हाय हाय कर बाबू. तू निसता खा. कसा गोंडस दिसतो. गोंडस नवरदेव. माझा भाऊ गोंडस दिसतो ना. हे बघा डेंजर माणूस शैलू भाऊ. हे बघा डेंजर माणूस.